रुकडी हाणामारीत 5 जण जखमी। रुकडी येथे धनगर समाजातील 2 गटातील जुन्या वादातून काठ्या कुऱ्हाडी घेऊन मारहाण केल्यानं गणेश शिवाजी जोग, अरुण शिवाजी जोग, अकुबाई यशवंत शिनगारे, रुपाली काशीनाथ शिनगारे, सानिका मंगू शिनगारे हे 5 जण जखमी झालेत। त्यातील शिवाजी जोग आणि अरुण जोग राहणार माणगाव हे गंभीर जखमी झाल्यानं त्यांना कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। याबाबतची तक्रार हातकणंगले पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे। हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथल्या येसाबाई सबाजी शिनगारे यांचं गुरुवारी निधन झालं होतं। रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम आज शुक्रवारी सकाळी 10 वाजता गणेश नगर मध्ये सुरू होता। यावेळी वृषभ महाळू शिनगारे याला आपल्याकडे बघण्यावरून मारहाण करण्यात आली होती। सकाळी 10:30च्या दरम्यान रक्षा विसर्जनासाठी मयत येसाबाईचे भाऊ अरुण जोग आणि गणेश जोग हे माणगावहून आले होते। त्यांचा भाचा वृषभ याला मारहाण झाल्यानं त्यांनी मारहाणीचा जाब विचारल्यानंतर सुहास संभाजी शिनगारे, तानाजी शिधा शिनगारे, काशीनाथ भिकाजी शिनगारे, सागर शिनगारे, संभाजी भिवा शिनगारे, संभाजी शिवा शिनगारे, अनिल बिरू शिनगारे, म्हाळू कृष्णा शिनगारे, सौरभ भरमा शिनगारे, तुषार बिरू शिनगारे, भिकाजी बापू शिनगारे, माणिक भिकाजी शिनगारे, बापू भिकाजी शिनगारे, गीता तानाजी शिनगारे, हौसाबाई भिकू शिनगारे, रेखा संभाजी शिनगारे, संगीता कृष्णात शिनगारे, तानाजी शिनगारे, लता काशीनाथ शिनगारे सर्व राहणार रुकडी यांनी काठ्या कुऱ्हाड आणि वगडनं मारहाण केल्यानं गणेश शिवाजी जोग आणि अरुण शिवाजी जोग यांच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव बसल्यानं त्यांना उपचारासाठी कोल्हापुरातील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आलंय। तर अकुबाई यशवंत शिनगारे, रुपाली काशीनाथ शिनगारे या तिघींच्या हाताला मारहाण झाल्यानं जखम झाली आहे। त्यांच्यावर हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून घरी पाठवण्यात आला आहे। याबाबत सर्जेराव शिनगारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 16 जणांच्यावर तक्रार दाखल करण्यात आली असून त्यांना अटक करण्यात आली।